पोरीचं लग्न करायचंय, कसं करायचं आता? त्या बापाला घालायला कपडे नाही. बाप तुमचा 4 मित्रांमध्ये उभा असला ना की त्याला कोणी म्हणलं ना चल चहा पाजायला, तर चहा प्यायला जायचं म्हटल्यानंतर ना तो बाप विचार करतो. खिशामध्ये 500ची नोट आहे. बाप विचार करतो, ऐक ना तुला उद्या मी चहा पाजतो, आज माझ्याकडे पैसे नाही. खोटं बोलतो बाप. त्या 500 रुपयाचा किराणा घेऊन जातो बाप, पण 500 रुपये मोडून 10 रुपयाचा चहा बाप कुणाला पाजत नाही, मित्रांना पाजत नाही. त्याचं नाव बाप आहे. हा बाप आमच्या लक्षातच नाही आला कधी. एका मुलीला कळालं माझा बाप माझ्या घरासाठी शेतासाठी काय काय करतोय. ती मुलगी रडायला लागलीये, बापाजवळ गेली. बाबा काल हो बाबा गावामध्ये माझ्या मैत्रिणीच्या पप्पांनी फाशी घेतली. बाबा मी माझ्या कीर्तनातून तुम्हाला एवढा 10 मिनिटं वाढवून घेते, पण माझी विनंती, तुम्ही सगळेजण शेतकरी आहात, आयुष्यात कर्जबाजारी झाला तरी हरकत नाही, पण कधीच आत्महत्या करायची नाही दादा. त्या मुलाने विचार केला, माझ्या बापाने आत्महत्या केलाय. त्या मुलीपर्यंत ती गोष्ट कळाली. ती मुलगी विचार करते, मैत्रिणीच्या बापाने काल फाशी घेतलीये आणि त्या फाशी घेताना एक पत्र लिहिलंय. त्या पत्रामध्ये काय लिहिलंय ऐका. ती मुलगी ते पत्र वाचते, बापाला दाखवते, बाबा माझ्या मैत्रिणीच्या बापाने काल आत्महत्या केली, फाशी घेऊन तो लटकून मेलेला आहे. बाबा ही वेळ तुमच्यावरती येऊ नये म्हणून ही तुमची लेक तुम्हाला सांगते. बाबा ऐका ना. त्यावेळेस ती मुलगी सांगते, बाप काय? बाबा माझ्या मैत्रिणीचे बाबा काल फाशी घेतली ना, त्या बापानं त्या पत्रामध्ये लिहून ठेवलंय. पत्रामध्ये लिहून ठेवलंय काय सांगतोय बाप, मला माझ्या शेतीने त्रास दिला, शेती माझ्यासोबत काम करेना, मला आता काही समजेना, मी काय करू मला उमजेना. ती मुलगी रडायला लागली. बापाला सांगते, बाबा तुम्ही असं तर नाही ना करणार, बाबा मी काय करू. बापाजवळ गेली, बापाला कडकडून मिठी मारायला लागली आणि बापाला सांगते, बाबा पत्रास कारण की बोलायाची हिम्मत नाही. ती मुलगी पत्र वाचायला सुरुवात करते. पत्रात सुरुवातीला लिहिलेलं होतं, पत्रास कारण की बोलायाची हिम्मत नाही, पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही, हिम्मत नाही, पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही, गंमत नाही. बायकोला हात जोडून विनंती करतो, माफ कर पारू मला, नाही केल्या पाटल्या. बायकोनी पाटल्या मागितलेल्या असतात सोन्याच्या. मला एक सोन्याची पाटली करा, एवढं पीक गेलं ना, मला सोन्याची पाटली करा बरं का. बायकोला हात जोडून विनंती करतोय, माफ कर पारू मला, नाही केल्या पाटल्या, शेतच नाही कामाचं ते सांगायला हिम्मत नाही, पत्रास कारण की बोलायाची हिम्मत नाही, किंमत नाही. ऐका
नसेल हरकत नाही, कुठली गोष्ट बायकोला देऊ नका, पण कधीच शेतकरी राजा आत्महत्या करू नका, फास लावून घेऊ नका. ती मुलगी बापाला विनंती करते, बाबा मी तुम्हाला हात जोडून सांगते, आज मी एक मुलगी म्हणून माझी विनंती ऐका आणि माझ्या पदरामध्ये एवढंच दान करा. माझी बाप म्हणून तुम्ही सगळे शेतकरी आहात, ऐका. ती मुलगी सांगते बापाला, घोर मनाला लावू नका बाबा, पाठ जगाला दावू नका. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. तुमच्या साथीला मी येऊ न बाबा, जहर खाऊ नका. तुमच्या साथीला मी येऊ न बाबा, जहर खाऊ नका. आली लग्नाला लाडाची ताई, हुंडा वाचून जमन काही. असला चार होऊ नका, असला चार होऊ नका बाबा, टोपी गहाण ठेवू नका. ताई तयार आहे लढायला, तुम्ही जहर खाऊ नका. ताई तयार आहे लढायला, तुम्ही जहर खाऊ नका. खऱ्या अर्थानं हा बाप आपल्याला समजायला पाहिजे, कारण की तो बाप आपल्याला समजला तर खऱ्या अर्थानं जगातले कितीतरी शेतकरी बाप आपल्याला समजणार आहे. म्हणून तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती, त्या बापाचं अस्तित्व जाणून घ्या. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. उरामधी माया त्याची काळ्या मेघावानी. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. ऐका महिला मंडळी, तुमच्यासाठी काहीच बोलले नाही, कारण की 50% पुरुष आज त्या ठिकाणी व्यसनाधीन का होतोय सांगू तुम्हाला. त्यांच्या डोकामध्ये विचार असतात ना, कधीतरी त्यांना जाऊन कोऑपरेट करा, कधीतरी त्यांना समजून घ्या. तुम्ही जर समजून घेतला तर खऱ्या अर्थानं 50% लोक या ठिकाणी निर्व्यसनी होणार आहे, आणि ही खऱ्या अर्थानं आपल्या भारतातली खूप मोठी गोष्ट होणार आहे. म्हणून कृपया करून प्रत्येकाने एकमेकांना समजून घ्या. आणि ह्या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला काय समजलंय मला माहिती नाही, पण घरातल्या बापाला आनंदी ठेवा जर तो आनंदी असेल. कारण की आजचा तरुण व्यसनाधीन होतोय कशामुळं? एकतर एवढं शिक्षण केलं, नोकरी नाही, नोकरी नाही तर लग्न जमेना, लग्न जमेना तर बाप टेन्शन घेतो. म्हणून ऐका, 2 दिवस सुखाचे जगायचे असतील तर खऱ्या अर्थानं घरातल्या पुरुषाला समजून घ्या. तुमचं आयुष्य सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही. अतिशय सुंदर नियोजन केलं, आयोजन केलं. खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाला आमच्या आदरणीय आमचे बंधुतुल्य असणारे चैतन्य दादा मोहिते या ठिकाणी पुण्यावरनं ते चाललेले, कदाचित आपल्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्यापर्यंत पोहोचलं. खऱ्या अर्थानं त्यांचं असणारं सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल, ज्या यूट्यूबनी संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर धुमाकूळ घातलेला आहे, असं असणारं यूट्यूब चॅनल ओम साई क्रिएशन. या यूट्यूबवरती आजचं कीर्तन तुम्हाला परत सुद्धा उद्या पाहायला भेटणार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं चैतन्य दादांना सुद्धा धन्यता देते. अतिशय सुंदर हार्मोनियमवरती साथ केली बाबा, तुमच्याही चरणी माथा. खऱ्या अर्थानं आमच्या माने सरांमुळे